लातूर शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणं, ध्वनी प्रदूषणावर आळा घालणं तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटारसायकलींना अनधिकृतरित्या बसवण्यात येणारे मॉडिफाईड फटाका आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येते. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात येते. मोहिमेअंतर्गत 4/4/2026 रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणाऱ्या फटाका सायलेन्सर बसवलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. या प्रकारामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला, बालकं तसेच हृदयविकार व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात येते. या मोहिमेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक सुनील रजितवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गीते, पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. लातूर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेन्सरच वापरावेत. कोणत्याही प्रकारचा अनधिकृत बदल करू नयेत किंवा मॉडिफाईड सायलेन्सर बसवू नयेत. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई कायम सुरू राहणार. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.